नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण BA द्वितीय वर्ष तृतीय सत्रातील असणारा आपला भूगोलाचा पेपर हवामानशास्त्र या हवामानशास्त्राचा विचार आजच्या तासामध्ये करणार आहोत. मित्र हो, हवामानशास्त्राचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसून येतं की मागील काही तासामध्ये आपण हवामान म्हणजे काय, हवामानाचे विविध असणारे प्रकार, त्यानंतर सौरशक्ती, वातावरण, तापमान, वारे, वायुभार या सर्वांचा विचार करत होतो. आज आपण एक महत्त्वाचा घटक हवामानातील की जो ज्याच्या अस्तित्वामुळे या ठिकाणी सजीव सृष्टीची निर्मिती झालेली आहे, म्हणजेच जलबाष्प ज्याला आपण म्हणूया. आणि हे जलबाष्प बाष्पीभवनाच्या स्वरूपामध्ये, आर्द्रतेच्या स्वरूपामध्ये, सांद्रीभवनाच्या स्वरूपामध्ये या पृथ्वीवर आपल्याला दिसून येतं आणि त्यांच्या माध्यमातून मग या ठिकाणी असणारी ही सजीव सृष्टी ही चालत असते. तर मित्र हो, या ठिकाणी आपण BA सेकंड इयर चा हवामानशास्त्र या पेपरचा विचार करत आहोत. तर मित्र हो, आज आपण पाहणार आहोत बाष्पीभवन, आर्द्रता या बाबींचा उल्लेख या ठिकाणी करणार आहोत. बाष्पीभवनाचा जर विचार केला तर बाष्पीभवन आपण कशाला म्हणतो, तर ज्या क्रियेमुळे पाण्याचे वाफेत रूपांतर होते या क्रियेला आपण बाष्पीभवन असं म्हणतो. या बाष्पीभवन या क्रियेमुळेच वातावरणाला जलबाष्पाचा पुरवठा होत असतो. म्हणजे वातावरणामध्ये जे जलबाष्प आपल्याला आढळून येतं ते पृथ्वीवर असणाऱ्या 71% पाण्याचं बाष्पीभवन होतं. 71% पाण्यापैकी काही पाण्याचं बाष्पीभवन होतं आणि हे बाष्पीभवन झाल्यानंतर जे काही जलबाष्प निर्माण होतं वातावरणामध्ये, हे जलबाष्प या बाष्पीभवनाच्या प्रक्रियेमुळेच निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं. आता जर बाष्पीभवनाची प्रक्रिया घडत असताना जर आपण बघितलं तर तापमान जास्त असेल तर अधिक प्रमाणामध्ये बाष्पीभवन हे होत असतं. तापमान कमी असेल तर निश्चित बाष्पीभवनाची क्रिया म्हणजेच पाण्याचं वाफेत रूपांतर होण्याची जी काही क्रिया आहे, पाण्याचं बाष्पात रूपांतर होण्याची जी काही क्रिया आहे ही मंदावलेली आपल्याला दिसून येते. हवेमध्ये ऊर्ध्वगामी प्रवाह असल्यास, म्हणजे हवेमध्ये वर जाणारे प्रवाह असल्यास, म्हणजे तापमान जास्त असल्यास बाष्पीभवनाचा वेग देखील वाढलेला आपल्याला दिसून येतो. तसंच जर हवा कोरडी असेल, वातावरणामध्ये जर हवा कोरडी असेल तरी देखील बाष्पीभवन हे वेगानं होताना आपल्याला दिसतं. आणि हवामान जर दमट असेल, वातावरण जर दमट असेल, हवा जर दमट असेल तर मात्र बाष्पीभवनाचा वेग हा मंदावलेला किंवा कमी झालेला आपल्याला दिसून येतो. तर मित्र हो, अशा पद्धतीनं हे बाष्पीभवन म्हणजेच पाण्याचं वाफेत रूपांतर होण्याची प्रक्रिया ही या ठिकाणी घडत असते. जे काही बाष्पीभवनाच्या अनुषंगाने जे काही जलबाष्प निर्माण होतं, हे निर्माण होत असताना यांचं वितरण, बाष्पीभवनाचं वितरण कशा पद्धतीनं होतं किंवा कोणकोणत्या भागामध्ये बाष्पीभवनाची प्रक्रिया जास्त होते आणि कोणत्या भागामध्ये कमी प्रमाणात होते, हे जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसतं की अक्षांशानुसार हे बाष्पीभवनाचं वितरण कमी जास्त झालेलं आपल्याला दिसतं. साधारणतः बाष्पीभवनाचा जर आपण उल्लेख केला की पाण्याचं वाफेत रूपांतर होण्याची क्रिया म्हणजे बाष्पीभवन, आणि मग आपण जर बघितलं की जगाच्या पाठीमध्ये किंवा जगाच्या पाठीवर वितरण जर या बाष्पीभवनाच्या संदर्भात आपण बघितलं तर आपल्याला असं दिसतं की बाष्पीभवनाची प्रक्रिया ही
वेगवेगळ्या अक्षरत्वानुसार वेगवेगळ्या प्रमाणात झालेलं आपल्याला दिसतं. खास करून जर आपण बघितलं तसंच की उच्च, खास करून जर आपण 0 ते 25 अंश अक्षरत्वाच्या दरम्यान जर बघितलं तर जिथं सूर्याची सूर्यकिरणं ही लंबरूप स्वरूपामध्ये पडतात आणि लंबरूप स्वरूपामध्ये पडत असल्यामुळे त्या भागामध्ये बाष्पीभवनाचा वेग हा अधिक असतो. जसजसं आपण समशीतोष्ण आणि शीतकटिबंधामध्ये जाऊया तसतसं आपल्याला असं दिसतंय की बाष्पीभवनाचा वेग हा मंदावलेला आपल्याला दिसतो, कारण तापमान त्या ठिकाणी कमी होत गेलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर महासागराचा आणि खंड भागाचा जर विचार केला तर महासागरामध्ये निश्चितच पाण्याचं प्रमाण किंवा पाणी हे अधिक असतं आणि पाणी हे अधिक असल्यामुळे महासागरावरील भागाचं बाष्पीभवनाची प्रक्रिया ही अधिक झालेली आपल्याला दिसते. या उलट खंडीय भागामध्ये जो खंडाचा भाग आहे की जिथं मुळामध्ये पाण्याचा साठाच कमी असतो किंवा पाण्याचं वितरण कमी झालेलं आपल्याला दिसतं आणि मग अशा भागामध्ये बाष्पीभवनाची प्रक्रिया ही कमी झालेली आपल्याला दिसते किंवा त्या ठिकाणी कमी प्रमाणात बाष्पीभवन झालेलं आपल्याला दिसून येतं. साधारणतः खंडीय भागामध्ये 10 अंश ते 10 अंश उत्तर ते 10 अंश दक्षिण या अक्षरत्वाच्या दरम्यान बाष्पीभवनाची क्रिया ही जवळपास 115 ते 122 सेंटीमीटरच्या दरम्यान आढळते. म्हणजे या ठिकाणी निश्चितच सूर्याची सूर्यकिरण लंबरूप स्वरूपामध्ये पडल्यामुळे या ठिकाणी बाष्पीभवनाच्या क्रियेला वेग अधिक असतो आणि या ठिकाणी अधिक प्रमाणामध्ये बाष्पीभवन झालेलं आपल्याला आढळतं. म्हणजेच आपल्याला असं म्हणावं लागेल की या भागामध्ये की जो भाग 10 अंश उत्तर आणि 10 अंश दक्षिण, मग तो खंडीय भाग का असेना, या भागामध्ये बाष्पीभवनाचा वेग हा सर्वाधिक असतो. कारण का, तर या भागामध्ये सूर्याची सूर्यकिरणं ही लंबरूप स्वरूपामध्ये पडतात आणि सूर्याची सूर्यकिरणं लंबरूप स्वरूपामध्ये पडल्यामुळे त्या ठिकाणी तापमान उष्णता ही अधिक असते आणि उष्णता अधिक असल्यामुळे त्या ठिकाणी बाष्पीभवनाचा वेग देखील अधिक झालेला आपल्याला दिसतो. एकंदर आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसेल की सागरी भागापेक्षाही या भागामध्ये बाष्पीभवनाचा वेग हा जास्त असलेला आपल्याला दिसतो किंवा या ठिकाणी जास्त प्रमाणात बाष्पीभवन झालेलं आपल्याला दिसून येतं. कारण या भागामध्ये सूर्याची सूर्यकिरणं ही लंबरूप स्वरूपामध्ये पडतातच, त्याचबरोबर या भागामध्ये वर्षभर अर्व स्वरूपाचा पाऊस पडतो आणि वर्षभर अर्व स्वरूपाचा पाऊस पडत असल्यामुळे त्या ठिकाणी पाणी उपलब्ध होतं खंडीय भागामध्ये आणि सूर्याची सूर्यकिरण लंबरूप स्वरूपामध्ये असल्यामुळे उष्णताही अधिक प्रमाणात असते आणि म्हणून या ठिकाणी अधिक प्रमाणामध्ये बाष्पीभवनाची प्रक्रिया घडलेली आपल्याला दिसते. विषुवतीय सागरी भागामध्ये बाष्पीभवनाचे प्रमाण कमी असते, कारण विषुवतीय सागरी भाग जर असेल तर त्या ठिकाणी बाष्पीभवनाचं प्रमाण हे कमी असतं. त्याचं कारण असं आहे की या भागामध्ये आकाशामध्ये ढग आलेले असतात. या ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान असतं आणि उष्ण आणि दमट हवामान असल्यामुळे या भागात शांत पट्टा त्या ठिकाणी निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो आणि त्यामुळं हवेची हालचाल कमी आणि हवेची हालचाल कमी असल्यामुळे या ठिकाणी बाष्पीभवनाचा वेग देखील मंदावलेला आपल्याला दिसून येतो किंवा कमी झालेला आपल्याला दिसतो. आता बाष्पाची अद्भुत उष्णता हा जो काही मुद्दा आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे, कारण आर्द्रतेकडे जात असताना आपल्याला काही बाबींचा या ठिकाणी विचार या ठिकाणी करावा लागेल. त्यामध्ये एक मुद्दा आहे की बाष्पाची अद्भुत उष्णता. बाष्पाची अनुदभूत उष्णता. अनुदभूत उष्णता म्हणजे या ठिकाणी आपण असं म्हणतो की लॅटेंट हीट.
या गोष्टीचा जर आपण उल्लेख केला तर जसे बर्फाचे पाण्यात आणि पाण्याचे वाफेत रूपांतर करण्यासाठी उष्णतेच्या स्वरूपातील ऊर्जा आवश्यक असते, जी ऊर्जा आपण कॅलरीजमध्ये मोजतो. म्हणजे या ठिकाणी आपण जर बघितलं तर बर्फाचे पाण्यामध्ये रूपांतर करायचं असेल किंवा पाण्याचं वाफेमध्ये रूपांतर करायचं असेल तर यासाठी उष्णता किंवा ऊर्जा ही आवश्यक असते. आणि उष्णता किंवा ऊर्जा ही जी काही आहे ही आपण कॅलरीजमध्ये मोजत असतो. त्यामध्ये 1 ग्राम पाण्याचे जर आपल्याला 1 अंश सेंटीग्रेडने तापमान वाढवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला 1 कॅलरीज एवढी उष्णता लागते. म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो 1 कॅलरी, म्हणजे जी काही उष्णता लागते त्याला आपण काय म्हणतो 1 ग्राम पाण्याचं 1 अंश सेंटीग्रेडने तापमान वाढवायचं. तर त्यासाठी लागणारी जी काही उष्णता आहे, ऊर्जा आहे, त्या ऊर्जेला आपण 1 कॅलरी उष्णता असं या ठिकाणी म्हणतो. आणि 1 ग्राम वजनाच्या बर्फाचे 1 ग्राम पाण्यात रूपांतर करण्यासाठी सुमारे 79 कॅलरीज एवढी उष्णता लागते. म्हणजे बर्फाचं 1 ग्राम बर्फ असेल तर 1 ग्राम बर्फाचं 1 ग्राम पाण्यामध्ये रूपांतर करायचं असेल तर आपल्याला 1 ग्राम पाण्यामध्ये रूपांतर करण्यासाठी साधारणतः 79 कॅलरीज एवढी उष्णता या ठिकाणी लागते. 1 ग्राम पाण्याचे 1 ग्राम वाफेत रूपांतर करण्यासाठी बघा आपण पहिलं बघितलं की 1 ग्राम पाणी आहे तिचं 1 अंश सेंटीग्रेडने तापमान वाढवायचं असेल तर आपल्याला जी काही ऊर्जा वापरली जाते किंवा जी काही ऊर्जा लागते तिला आपण 1 कॅलरीज उष्णता असं म्हणतो. 1 अंश सेंटीग्रेडने तापमान वाढवायचं आहे पाण्याचं तर त्याला आपल्याला 1 कॅलरीज एवढी उष्णता लागते. आता 1 ग्राम बर्फाचा तुकडा आहे, या 1 ग्राम बर्फाच्या तुकड्याचं पाण्यात रूपांतर करायचं आहे 1 ग्राम पाण्यामध्ये, तर आपल्याला त्या ठिकाणी 79 कॅलरीज एवढी उष्णता लागते. आणि 1 ग्राम पाणी आहे, या 1 ग्राम पाण्याचं 1 ग्राम वाफेत रूपांतर करायचं असेल, 1 ग्राम वाफेमध्ये रूपांतर करायचं असेल तर जवळपास 6 ते 7 कॅलरीज एवढी उष्णता आपल्याला लागते. 1 ग्राम पाण्याचे 1 ग्राम बाष्पामध्ये रूपांतर करण्यासाठी जितकी उष्णता लागते तितकीच उष्णता पाण्याच्या वाफेत सुप्त स्वरूपात किंवा सुप्त स्थितीमध्ये असते. बघा या ठिकाणी जर आपण बघितलं तर बाष्पीभवनाच्या अनद्भुत उष्णतेच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आपण बघूया की 1 ग्राम पाणी आहे, 1 ग्राम पाणी तिचं 1 अंश सेंटीग्रेडने तापमान वाढवायचं असेल तर 1 कॅलरीज एवढी उष्णता लागते. आता 1 ग्राम 1 ग्राम एक ग्राम वजनाचा बर्फ आहे, त्याचं 1 ग्राम पाण्यामध्ये रूपांतर करायचं असेल तर जवळपास 79 कॅलरीज एवढी उष्णता लागते. 79 कॅलरीज एवढी उष्णता लागते. आणि या ठिकाणी आपण जर बघितलं की 1 ग्राम पाणी आहे, या 1 ग्राम पाणीचं बाष्पात रूपांतर करायचं आहे. 1 ग्राम बाष्पामध्ये जर रूपांतर करायचं असेल तर
जवळपास 607 कॅलरीज एवढी उष्णता या ठिकाणी लागते. 607 कॅलरीज एवढी उष्णता या ठिकाणी लागते. ज्यावेळेस या 1 ग्राम पाण्याचं 1 ग्राम बाष्पात रूपांतर होतं त्यावेळेस 607 कॅलरीज एवढी उष्णता लागते. ही 607 कॅलरीज उष्णता ही कुठे असते तर त्या बाष्पाच्या स्वरूपात त्या ठिकाणी असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे ही 607 कॅलरीज उष्णता ही त्या बाष्पाच्या स्वरूपात लपलेली आपल्याला दिसते. बाष्पाच्या स्वरूपामध्ये लपलेली आपल्याला दिसते. या सुप्त स्थितीमध्ये असलेल्या उष्णतेलाच बाष्पाची अनुद्भूत उष्णता किंवा लॅटेंट हीट असं म्हटलं जातं. म्हणजे पाण्याला ज्यावेळेस आपण उष्णता दिली 607 कॅलरीज त्यावेळेस त्याचं रूपांतर वाफेमध्ये झालं. मात्र वाफेत झालेलं जे काही रूपांतर आहे हे रूपांतर होत असताना ही उष्णता वाफेमध्ये आली. म्हणजे 607 कॅलरीज उष्णता ही त्या ठिकाणी त्या वाफेत आहे. परंतु ती कशी स्वरूपात आहे सुप्त स्वरूपामध्ये आहे. अशा या सुप्त स्वरूपात असणाऱ्या उष्णतेला किंवा ऊर्जेला आपण अप्रकट ऊर्जा असं म्हणतो किंवा अप्रकट उष्मा असं म्हणतो किंवा बाष्पाची अनुद्भूत उष्णता असं देखील या ठिकाणी म्हटलं जातं. बाष्पीभवन क्रियेच्या वेळी वाफेत उष्णता साठून असणारी ही उष्णता पुन्हा वाफेचं पाण्यामध्ये रूपांतर होत असताना बाहेर पडते. ज्यावेळेस आपण पाहतोय की पाण्याचं रूपांतर वाफेमध्ये होत असताना 607 कॅलरीज आपल्याला 1 ग्राम पाण्यासाठी एवढी उष्णता त्याला द्यावी लागली की वाफेत रूपांतर होण्यासाठी. म्हणून ही 607 कॅलरीज उष्णता वाफेमध्ये सुप्त स्वरूपामध्ये असते. ज्यावेळेस या वाफेचं पाण्यामध्ये रूपांतर होतं त्यावेळेस ही असणारी उष्णता पाण्यामध्ये रूपांतर होत असताना ही त्या वाफेतनं बाहेर पडते. वाफेतून बाहेर पडलेल्या या पडणाऱ्या उष्णतेमुळे वातावरणाचं तापमान वाढलेलं आपल्याला दिसून येतं. बघा वातावरणाचं जे काही तापमान वाढतं त्यामध्ये ही अप्रकट असणारी उष्णता देखील महत्वाची भूमिका निभावत असते. आणि मग वाफेचं पाण्यामध्ये रूपांतर होत असताना अशा पद्धतीनं ही उष्णता बाहेर पडलेली आपल्याला दिसून येते. तर अशा पद्धतीने मित्र आपण आज बाष्पीभवन आणि बाष्पाची अनुद्भूत उष्णता किंवा अप्रकट उष्णता यांचा विचार या ठिकाणी केलेला आहे. धन्यवाद.